पोषम्मा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। आषाढी एकादशीनंतरच्या उर्वरित पंधरवड्यात तेलुगू भाषिक समाजात पोषम्मा देवीला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। या परंपरेनुसार यंदाच्या नैवेद्याचा आज शेवटचा दिवस असल्याने तेलुगू भाषिक समाजामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। सोलापूर शहरातील विविध पोषम्मा देवी मंदिरांसह अन्य देवी मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। विशेषतः शहराच्या पूर्व भागातील शनिवार पेठेतील पोषम्मा देवी मंदिर, आंध्र भद्रावती पेठेतील यल्लम्मा देवी मंदिर, आम्रपाली चौक अर्थात अशोक चौक परिसरातील देवी मंदिरे, विवको प्रोसेस येथील महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोट रोड परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिर, बीडी घरकुल येथील पोषम्मा मंदिर यासह शहरातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास शहराच्या पूर्व भागात हलकासा पाऊस झाला। मात्र पावसाची पर्वा न करता भाविक मोठ्या श्रद्धेने रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेत होते। अनेक महिला आणि कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा करून नैवेद्य अर्पण केला। या निमित्ताने देवीला गोडपुरी, तांदळाची भाजी, दही, नारळ, लिंबू, कांदा तसेच लिंबाच्या पानांचे पाणी आदी साहित्याचा नैवेद्य दाखवण्यात आला। तेलुगू समाजातील अनेक कुटुंबांनी विविध पद्धतीने देवीची पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। अनेक भाविकांनी देवीला कोंबडी अर्पण करून नवस पूर्ण केला। सुखी संसार, कुटुंबातील आबालवृद्धांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली। नवस पूर्ण करण्यासाठी आलेल्या भाविकांची संख्याही मोठी होती। यंदा आषाढी एकादशी नंतरच्या या कालावधीत फक्त एकच मंगळवार सुटसुटीत आल्याने मंगळवारी आणि त्यानंतरच्या शेवटच्या दिवशी अमावस्या आहे। पूर्व भागातील श्रमिक वर्गाला बुधवारी सुट्टी असल्यानेही मागच्या बुधवारीच मंदिर परिसरात भाविकांची संख्या वाढली होती। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विविध मंदिरांच्या व्यवस्थापनाकडून दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, नैवेद्य अर्पण करण्याची व्यवस्था, स्वयंसेवकांची नियुक्ती आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या। आषाढी एकादशीनंतर देवीला विविध प्रकारचे पारंपरिक नैवेद्य दाखवून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते। या परंपरेमुळे दरवर्षी सोलापूरच्या पूर्व भागासह शहरातील विविध देवी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होते। यल्लम्मा माता की जय, रेणुका माता की जय। सर्व मंगल मांगल्ये
नमस्कार, मी टेम्पलचा अध्यक्ष चंद्रकांत भोगा. आज उद्या बुधवार सांगता आषाढी उत्सवचं सांगता सोहळा असत आहे. उद्या पट्टाकुंभ घेऊन मिरवणूक डोळ्याच्या परिसरात आल्यावर देवीचा अभिषेक होऊन देवीचं सांगता सोहळा पार पाडतात. त्याच्यासाठी देवीला नजर उतरून जलकुंभाची करून नजर उतरतो. सांगता सोहळा करून प्रसाद वाटप करतो. आणि आज मंगळवार आहे, त्यानिमित्ताने लाटाचं नैवेद्याचं दिवस आहे. तरी भक्त लोकांकडे भरपूर प्रसिद्ध आहे. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.